हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। यं प्रवचन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयमुन्मानतोऽस्मि। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरा तरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखारधरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। बर्हापीडं नटवरवपुः कर्णिकारं बिभ्रदवासकनककपिशं वैजयन्तीं च मालाम् रन्ध्रान् वेणुरधरस्तुतया पूरयन् गोपवृन्दैः वृन्दारमणं सुपदरमणं प्राविशतीतकी लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु कृपया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा नमो ज्ञान सिंधु सखा पूर्णमाधा मतिमंदते ज्ञानदाता दीनानाथ। नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरा संपाद्य ज्ञानं च विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं। श्री कृष्ण गोविंद
हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव सर्वांनी जय हो हरि बोल हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरे मुरारी हे नाथ नारायण हे हंस कान तुम सामने हो बंसी बजाते मन को लुभाते यही गीत गाते मैं तननाथ जागू हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण हरे मुरारी हे नाथ नारायण माता यशोदा हरि को जगावे गोपाल जागो आँख मेरी खोलो द्वार खड़ी गोप बुला रहे हे नाथ नारायण हरे मुरारी हे नाथ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण दाई सर्व जय हो हरि बोल कृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव ओ गोपाल मेरी यही प्रार्थना है भूलो ना नाम मैं कभी तुम्हारा निष्काम हो कि मैं दिन रात गाऊं हे नाथ नारायण वासुदेव गोविंद हरि मुरारी हे नाथ हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हरि नारायण नारायण श्रीम नारायण 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 ताई ताई बोला सर्वांनी सर्वांनी बोल जय
जय हो नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण ओ सत्यनारायण नारायण 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 जय हो नारायण 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 ओ नारायण 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 जय हो हरि बोल नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण ओ श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखाद् अमृतद्रवसंयुतं पिबत भागवतरसमालयम् मुहुरहो रसिका भुवि भावुका निम्नांगानां यथा गंगा देवानां अच्युतो यथा वैष्णवानां यथा शंभु पुराणानामिदं तथा तेनयं वाङ्मयमूर्ति प्रत्यक्षा वर्तते हरि सेवनात् श्रवणात् पठनात् दर्शनात् पापनाशिनीं स्वकीयं यद् भवेत् तेज तच्च भागवते दधा तिरोधाय प्रविष्टोऽयं श्रीमद्भागवतानवम् भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबराय वैराग्य रागरची जगद्गुरु तुकोबराय दक्षिण काशी पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज अखिल संत मांदियाळी अकारण करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्मा भगवान परमात्मा गोपाल कृष्णांचं वाङ्मयीन कलेवर श्रीमद भागवत महापुरा भक्ती स्वरूपिणी माता राधाराणी गोमाता या सर्वांच्या अलौकिक अहेतुकी दयेमुळे अनाग्रहामुळे आपले श्वासोश्वास हे लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून ते सार्थकी आहे. कारण पुरापि नवमिति पुराणम पुराम परंपरा वक्तीति पुराणम भक्तानां पुराणम भागवत पुराणम ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेदे मनपूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरिये शांती नाथई वदती कृष्णपदे ठेवू माथा आरती करू तुझ भगवंता. उपपुराण वेगळं 17 पुराण वेगळी आणि 18 असणारं श्रीमद भागवत महापुराण आहे. 185 न्यायाने सर्व पुराणाचं सार सर्वस्व ज्यामध्ये आलेलं आहे. नवे वेदरूपी कल्पवृक्षाचं परिपक्व झालेलं आणि भगवान शुकाचार्य रूपी ओठाच्या चोचीचा स्पर्श होऊन जे अत्यंत मधुर आहे अशा या श्रीमद भागवत महापुराणाची ही कथा आपल्या जीवनातील त्रिविध तापाची व्यथा घालवणारी कथा आहे. आरंभाच्या दिवशी
भागवत महापुराणाचा परिचय आपण बघितला आणि कालच्या चिंतनामध्ये सच्चिदानंद रूपा विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशा श्रीकृष्णाय वयं नमः। स्वर्गीय अमृत आणि कथा अमृत, स्वर्गीय अमृतापेक्षा कथा अमृताचे श्रेष्ठत्व काय हाही विषय आपण बघितला। मंगल म्हणजे काय, मंगलाचे प्रकार किती, मंगलाच्या वेळा कोणत्या, मंगलाचं फलश्रुती काय हा विचार केला। स्वरूप लक्षण काय, तटस्थ लक्षण कशाला म्हणतात। नंतर सच्चित आनंद, सत म्हणजे काय, चित म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, या प्रत्येक पदाचं जमेल त्या पद्धतीने विश्लेषण आणि विश्व उत्पत्त्यादी हेतवे, दयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीशी, किंवा जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवाती संस्थापिले, 21 स्वर्गाती धरले सत्ता मात्रे आपुलिया। खर तर या जगताचं कारणचा विचार करत असताना अनेक जणांनी कारण मीमांसा प्रतिपादन केलेली आहे, पण अनेक जणांची जी मत आहे ती खंडित आहे। श्रीमद भागवत महापुराण, संत वाङ्मय आणि वेदांतामध्ये प्रतिपादन केलेलं मत हे श्रुती युक्ती अनुभूतीच्या अविरुद्ध असल्यामुळे ती निर्दुष्ट आहे। जगत कारणवाद पाहताना जीव कारणवाद, प्रकृती कारणवाद, संकल्प कारणवाद, बुद्धी कारणवाद, काळ कारणवाद, स्वभाव कारणवाद असे अनेक कारणवाद भगवती ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये माऊलींनी सुद्धा पूर्व पक्षाच्या भूमिकेमध्ये आपल्या समोर ठेवलेले आहे। पण प्रधान जगत कारणवादामध्ये 3 प्रकार येतात। एक ब्रह्म कारणवाद आहे, 2 माया कारणवाद आहे आणि 3 ईश्वर कारणवाद आहे। ब्रह्म कारणवाद हाही योग्य आहे, पण ब्रह्म ही विवर्त उपादान कारण आहे। आता विवर्त म्हणजे काय, पूर्व अवस्था अपरित्यज्य अवस्थांतर भानम विवर्तः अशी विवर्ताची व्याख्या तर्कसंग्रह नावाच्या ग्रंथामध्ये केलेली आहे आणि विचारसागर ग्रंथामध्ये त्याची व्याख्या आहे, उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप त्याला विवर्त असं म्हणतात। क्षमा करा, अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप त्याला विवर्त असं म्हणतात। आता अन्यथा रूप म्हणजे काय, अधिष्ठान म्हणजे काय आणि विपरीत स्वभाव म्हणजे काय, अगदी थोडक्यात बघा। विवर्त उपादान कारणत्वम अधिष्ठानत्वम अशी एक अधिष्ठानाची व्याख्या आहे आणि दुसरी आहे ज्याच्यावर खोटा पदार्थ भासतो त्याला अधिष्ठान म्हणतात। दोरीवरती खोटा सर्प भासतो, शुक्तीवरती खोट रजत भासतं, स्थानवरती खोटा पुरुष भासतो आणि आपल्या सर्वांच्या पाठातलं तुकोबरायचं वचन आहे, रज्जू सर्पाकार भासेले जगदंबर। अनेक प्रसिद्ध ओवी आहे, ज्याच्या आज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीचे असे। म्हणजे दोरीच्या आज्ञानामुळे दोरीच्या ठिकाणी नसणारा सर्प दिसतो, दोरी ही अधिष्ठान आहे, तसं ब्रह्माच्या ठिकाणी नसलेले हे जगत दिसतं म्हणून ब्रह्म त्याचं अधिष्ठान आहे। विवर्त उपादान कारणत्वम अधिष्ठानत्वम, ज्याच्यावर खोटा पदार्थ वाचतो त्याला अधिष्ठान म्हणतात। आणि पूर्व अवस्था अपरित्यज्य अवस्थांतर भानम विवर्त, रज्जूवर सर्प जरी दिसला तरी रज्जूमध्ये काय फरक पडला, रज्जूत काय बदल झाला, दोरी दोरीच आहे। सर्प दिसण्यापूर्वी दोरी आहे, सर्प बाधित झाला तरी दोरी आहे आणि ज्या वेळेला दिसला त्यावेळेला दोरी दोरी आहे, दोरीच्या दोरीपणात काही फरक न होता सर्प दिसला। तशा ब्रह्माच्या सच्चिदानंद रूपत्वात काही फरक न होताना हे जगत दिसणं, म्हणून सच्चिदानंद रूप आहे। या दृष्टीने पाहिलं तर हे ब्रह्मस्वरूपाचं म्हणजे परमात्म्याचं हे स्वरूप लक्षण आहे आणि त्या स्वरूप लक्षणाने पाहिलं तर ब्रह्म या जगाचं विवर्त उपादान कारण आहे। आणि पुढे आहे विश्व उत्पत्त्यादी हेतवे, हेतू म्हणजे कारण। काल आपण जाता जाता धावत्या वेळेत पाहिलं की कारणामध्ये मुख्य 2 प्रकार पडतात, एक साधारण कारण आणि दुसरं असाधारण कारण।
याचे यावत कार्याला जे कारण ठरतं त्याला साधारण कारण म्हणा. त्या साधारण कारणामध्ये जवळपास 9 प्रकार पडतात. मोजा तुम्ही. ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, काल, दिशा, अदृष्ट, प्राग अभाव आणि प्रतिबंधक अभाव. हे 9 साधारण कारण आहे जी डोळ्याची पापणी उघडझाप करेपासून तर या सृष्टीतल्या उत्पत्ती स्थिती प्रलयापर्यंत प्रत्येक घटनेला जी कारण लागतात, या 9 पैकी एकाची अनुपस्थिती असेल तर आपल्या डोळ्याची पापणी सुद्धा निमिषोन्मिष सुद्धा होऊ शकत नाही, म्हणजे उघडझाप सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून ती जगाचं साधारण कारण आहे. सर्वच कार्याला कारण आहे म्हणून साधारण कारण. आणि एकाच कार्याला कारण असले की त्याला असाधारण कारण म्हणतात. एकाच कार्याला कारण. जसं की कुंभार, माती, दंड, चक्र हे सगळी घटालाच कारण होतं, पटाला नाही. आणि तंतू, फणी, धोटा, सूत हे पटालाच कारण होतात, घटाला नाही. म्हणून ती झाली असाधारण कारण. एकाच कार्याला कारण ठरतात म्हणून असाधारण कारण. आणि त्या असाधारण कारणात 4 प्रकार पडतात. उपादान, निमित्त, सहकारी आणि अन्यत्र सिद्ध. जसं मातीचं काय बनवतो आपण? घट बनवतो. मग ते घटाची असाधारण 4 कारण आहे. उपादान, निमित्त, सहकारी, अन्यत्र सिद्ध. उपादान कारण कोण घटाचं? तर ज्या कारणाचा कार्याच्या आत बाहेर प्रवेश असतो, कार्याच्या उत्पत्ती आणि स्थिती करता ज्याचं अस्तित्व अखंडित असावं लागतं, त्याला उपादान कारण असं म्हणतात. जसे की घटाच्या आत बाहेर प्रवेश कोणाचा आहे? मृतिकेचा, मातीचा. माती काढून घेतली तर घट राहील का? नाही. म्हणजे अगोदर ही मातीच होती, शेवटी त्याची मातीच होणार आहे. आणि त्याच्या आत बाहेर सुद्धा माती आहे. माती वाचून घटाचं अस्तित्व आहे. मग घटाच्या आत कार्याच्या आत बाहेर ज्याचा प्रवेश असतो, कार्याच्या उत्पत्तीलाही पाहिजे आणि कार्याच्या स्थितीलाही पाहिजे, त्याला म्हणतात उपादान कारण. म्हणून उपादान कारण कोण ठरली? माती. आणि निमित्त कारण कोण? कुंभार. कुंभार जर नसेल तर मातीतून घट अशी जन्माला येतात का? करणारा कुंभार लागतो? कुंभार लागतो. कुलाल त्याला म्हणतात संस्कृत मध्ये. माऊली ज्ञानोबा म्हणतात, भूमी आतनी स्वयंभक काय घड्या गाडग्याची निगती कोंब परी ते कुलाल मतीचे गर्भ उमटले की. म्हणजे कुंभाराच्या जसं इंजिनियरच्या डोक्यातच तो घराचा प्लॅन अगोदर असतो, आणि मग ते गौंडी, ठेकेदार हे सगळे मिळून त्याला काय देतात? आकार देतात. आणि मग त्यांनी दिलेला आकार मग आपल्याला पाहायला भेटतो. त्याचं कुंभाराच्या डोक्यात अगोदर असतो, मातीला तो आकार देतो, मग आपण पाहतो. म्हणून तो कुंभार घटाचं निमित्त कारण आहे. तो उत्पत्ती करता पाहिजे, पण एकदा घट जन्माला आला, भट्टीमधून भाजून बाहेरही काढला आणि कुंभार गचकला, मेला, तर त्याच कुंभाराच्या अंत्ययात्रेला तोच घट उपयोगाला येईल की नाही? येईल ना. म्हणजे मग उत्पत्तीला पाहिजे पण स्थितीला असलंच पाहिजे असं नाही. त्याला निमित्त कारण म्हणायचं. मग उपादान कारण भेटलं माती, निमित्त कारण भेटलं कुंभार. आणि सहकारी कारण आहे दंड, चक्र. कारण दंड, चक्र याच्याद्वारा तो घट बनवतो. आणि त्याचं एक अन्यथा सिद्ध कारण आहे. अन्यथा सिद्ध कारण शब्दाचाच अर्थ आहे ते असलं तरी चालतं आणि नसलं तरी चालतं. ते असलंच पाहिजे असं काही नाही. त्याला चांगल्या भाषेमध्ये वैशाख नंदन म्हणतात, शास्त्रीय भाषेमध्ये अन्यथा सिद्ध म्हणतात, संतांच्या वाङ्मयामध्ये त्याला खर म्हणतात, आणि आपल्या शुद्ध गावठी भाषेत बोलायचं झालं त्याला गाढव म्हणतात. ते अन्यथा सिद्ध कारण आहे. त्याला वैशाख नंदन का म्हणतात? ते वैशाख महिन्यात सुटतं आणि इतर महिन्यात रोडावतं. खरं वैशाख महिन्यामध्ये रोडायला पाहिजे, पावसाळ्याच्या काळात सुटायला पाहिजे, म्हणजे चांगलं बनायला पाहिजे. पण ते पावसाळ्याच्या काळात पुढं पुढं खात जातं, मागे डोकून पाहतं, त्याला भ्रम होतो. सगळं हिरवं दिसतं, तो म्हणतो मी अजून काहीच खाल्लं नाही. खाल्लं भरपूर असतं पण त्याला भ्रम होतो आणि त्यामुळे ते असं रोडावतं. पण ते वैशाख महिन्यामध्ये काहीच नसतं, केर कचराच असतो, वाळं काही असतं, तेही वावटळीने उडून जातं आणि ते उकिरडे घोळत घोळत पुढे जातं. ते मागे वळून पाहतो, तुमचं अरे सगळं काळं, पठ्ठ्याने सगळं खाल्लं, ते सुटत जात. म्हणून त्याला खर म्हणतात. खर शब्दाचा अर्थ आता तुम्ही नर खर खर सांगा, खर शब्दाचा अर्थ काय? मग वा, बरोबर बोलले. पण तुकोबरा आपल्याला म्हणतो का रे दात होसी संसाराचा खर दुःखाचे डोंगर सोसावाय. त्या गाढवाला गाढव का म्हणतात?
याचं काय कारण आहे तर याचं एकच कारण आहे, ते न बांधता बांधलं जातं, न सोडता सोडलं जातं, म्हणून त्याला गाढव असं म्हणतात. आवाज पण आला तसा आपल्याला. एक प्रामाणिकपणाने उत्तर द्या. जो न बांधता बांधवला जातो, जो न सुटता सुटतो, त्याला जर गाढव म्हणत असेल तर आपण कोण आहोत? रामकृष्ण हरी. तुम्ही असलेच म्हणजे आता सिस्टम स्पष्टम पुढे बोलायची आवश्यकता नाही. कारण तुकोबरा आपल्याला सांगतात, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझी माझी. आमच्या गुरुजींनी एक गोष्ट सांगितली होती. कुंभार गाढव घेऊन माती आणायची होती. चिकन माती लागती, कुठली माती गटाला चालत नाही. आणि ती माती होती जवळपास काय 30-35 किलोमीटर. निघता निघता घरची कामं उरकता उरकता त्याला थोडासा वेळच झाला आणि गाढवाला चिकचिक करत हाकत निघाला. ते गाढवाला तसंच करतात हे मला माहिती नाही, बैलाला असं करतात चिकचिक. ते गाढवाला कसं करतात मला माहिती नाही, ती मी बैलाचं ऐकून बोललो. त्याला थो थो असं काहीतरी म्हणत असावं. निघाला तो. पण ते चालता चालता डोंगराळ रस्ता झाकड पडली आणि पुढे आता जाणं शक्य नाही. एक ओळखीचं गिराईक होतं, नेहमी त्याच्याकडे घट घ्यायला येणार, आणि त्याचं रानात घर होतं. कुंभार दादा ओळखीची दिली, जी हरी कुठे निघालात? अहो ती माती आणायला. मग रात्र झाली हो, मग आपल्याकडे थांबा ना विश्रांतीला. म्हटली गाढवं, म्हणले त्यांनाही बांधा. बांधा म्हटल्याच्या नंतर याच्या डोक्यात आलं, बांधायला आपण दोरच आणले नाही. दोरच आणले नाही तर गाढवाला बांधायचं कसं? पण तो कुंभार हुशार होता. तो मनात म्हणला, शेवटी हे कोण आहे? गाढव आहे, यांना बांधायला दोर कशाला पाहिजे? कुंभार चतुर होता. तो गाढवाच्या पायाखाली बसला आणि प्रत्येकाच्या उजव्या पायावर असा हात फिरवला. त्याने कुंभाराने हात फिरवला का नेहमीप्रमाणे आपल्या मालकाने आपल्याला बांधलं असं गाढवाला भ्रम झाला. गाढव जागेवर रात्रभर थांबली, हालचाल केलीच नाही. दुसऱ्या दिवशी प्रवासाला निघायचं, माती आणण्याकरता निघायचं. कुंभाराला त्या गृहस्थाने चहा पाणी केला, चहा पाणी घेतला आणि तो पुढे निघाला. आता गाढवं पुढे नेली पाहिजे, त्यांच्यावर तर माती आणायची, पण ती गाढवं जागेची हालीच ना. तो कुंभार मनात म्हणायला लागला, माणसाला बसमध्ये बसायच्या अगोदर रुमाल टाकला तर ही जागा माझी म्हणतो भ्रम होतो. गाढवाला कधीपासून होऊ लागला, ही जागेची हाले ना का? त्याला आठवीला सुद्धा आपण रात्री यांना बांधलं होतं, म्हणून बांधल्यासारखं केलं होतं. तो हाकायला लागला तर ती सरके ना, मग त्याने लोटायचा प्रयत्न केला तरी ती हाले ना. शेवटी त्याने दांडकं घेतलं आणि त्यांना मारलं की ती व्हाय व्हाय ओरडायची मोठ्याने. ती काही जागेची हालायची नाही असेल. शेवटी तो म्हटलं करू तर काय करू. त्याचा मित्र तो आतून ज्यांनी चहा पाणी केली ते म्हटलं, अहो काय झालं? म्हटले, अहो ही गाढवं तुमच्या जागेहून निघेच ना. ती म्हणली, तो आतला म्हणायला लागला, मग तुम्ही असा गाढवपणा का करता? त्यांना सोडायला म्हटले अगोदर. मग याला आठवलं, हो हो खरंच आहे. तो बसला आणि त्यांनी जो रात्री असा हात केला होता, नंतर असा उफराटा केला, जे गाढवाने उडी टाकली. 4 महिने झाले अजून रिटर्न त्यांनी मागे पाहिलंच नाही, युटर्न घेतलंच नाही त्यांनी. दृष्टांत माझा संपला. त्या गाढवाला अन्नाचं सिद्ध कारण म्हणतात. तुम्ही म्हणाल का माती वाचून घट होईल का? बोला, होणार नाही, म्हणून ते उपादान कारण. कुंभारा वाचून तयार करता येणार नाही, म्हणून कुंभार निमित्त कारण. कुंभारही असला, माती असली, पण दंडचक्र नसेल तर तो घट करेल कशाने? म्हणून तेही सहकारी कारण. पण गाढव नसलं तरी घट होतो, गाढव असलं तरी घट होतो. तुम्ही म्हणाल कसं काय होतं? फक्त जास्त करायचे होते, जरा कमी करता येईल. तो माती डोक्यावर आणेल, आपल्या भार्याच्या डोक्यावर आणेल, पण घट होईल ना. तसं या सृष्टीची कारण किंवा आपल्या या देहाची कारण, पिंडी ते ब्रह्मांडी, पिंड देहस्थिती ब्रह्मांडी पसारा, हरिबिन सारा व्यर्थ ब्रह्म. आपल्या पिंडाची देहाची देखील अशी 4 कारण आहे. या देहाचं उपादान कारण आहे पंच महाभूत. देह तो 5 झाले, कर्माच्या गुणी गुंतले भाऊ, तसे चाकी सुधले जन्ममृत्यूच्या पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. इदम द्राव्यम पांचभौतिक. म्हणजे देहाला उपादान कारण कोण? पंचमहाभूत माती. या देहरूपी घटाचं उपादान कारण आहे. या देहरूपी घटाचं निमित्त कारण आपले आई वडील आहे. असं म्हणा, जेने हा जीव दिला दान आहे, तयाचे कर्ण चिंतन जगजीवन नारायण गायन गुण तयाचे. म्हणून ईश्वर या जगातच काय आहे? निमित्त कारण आहे. या देहाचं ईश्वर हा निमित्त कारण आणि आपले आई वडील त्याला सहकारी कारण आहे.
आणि आपली इच्छा हे अन्यथा सिद्ध कारण. इच्छा असो किंवा नसो यावं लागतं ना आपल्याला, म्हणून आपली इच्छा ही अन्यथा सिद्ध कारण आहे. आणि पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने या जगाताचं सुद्धा उपादान कारण कोण? तर जगाताचं उपादान कारण आहे पंचमहाभूत, वासना वा कर्म. निमित्त कारण आहे ईश्वर, सहकारी कारण आहे जीवाचं कर्म, आणि अन्नत सिद्ध कारण आहे मनुष्य मात्राची इच्छा. आणि मग इथे शब्द वापरला कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेवाने मंगलाचरणामध्ये विश्व उत्पत्त्यादी हेतवे. विश्वाच्या उत्पत्तीला हेतू म्हणजे कारण. मग या विश्वाच्या उत्पत्तीला हेतू ब्रह्म आहे का, माया आहे का, ईश्वर आहे? तर सच्चिदानंद रूप आहे. या रूपाने पाहिलं तर विश्व ब्रह्म, सच्चिदानंद हे स्वरूप लक्षणे ब्रह्म झालं. आणि विश्व उत्पत्त्यादी हेतवे म्हणताना हे निमित्त कारण जर आपण बघितलं तर मग मायाही आहे आणि ईश्वरही आहे. त्यातली माया ही परिणामी उपादान कारण आहे आणि ईश्वर हे अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. 1-2 मिनिटं एकाग्र व्हा, नंतर पुढे आपला कथा भागाचा आहे. अभिन्न निमित्त उपादान कारण शब्दाचा अर्थ आहे निमित्त उपादानाशी अभिन्न, त्याला म्हणतात अभिन्न निमित्त. निमित्त उपादानाशी, आता बघा हा जर कल्पना करा मातीचा घट आहे, दिसतो ना आपल्याला. हा जर मातीचा घट आहे तर याच्या आत्ताच किती कारण पाहिली आपण? 4 कारण पाहिली. मग याचं उपादान कारण कोण बघितलं? इतके ठप्प होऊ नका. या घटाची आत्ताच किती कारण बघितली आपण? 4. मग या घटाचं उपादान कारण कोण बघितलं? आकाश महाराज. मृत्तिका, माती. आणि याचं निमित्त कारण कोण बघितलं? कुंभार. मग या घटाचं उपादान कारण निमित्त कारण एक आहे का 2 झाले? छान, 2 झाले. मग निमित्त आणि उपादान भिन्न झाले. निमित्त कारण भेटलं कुंभार आणि उपादान कारण भेटलं माती. तसं जगतरूपी घटाचं उपादान आणि निमित्त भिन्न असेल, मग याचं उपादान कारण आहे माया, निमित्त कारण आहे ब्रह्म. हे 2 झाले भिन्न. पण माया आणि ब्रह्म हे दोन्ही एका ठिकाणी येतात, त्याला म्हणतात अभिन्न निमित्त उपादान कारण. मग माया आणि ब्रह्म दोन्ही एकत्र आले ते कारण म्हणजे ईश्वर. कारण आपण सगळ्यांनी ऐकलेलं प्रमाण आहे, पहिले कोटीचे नव्हते काय, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही, कानोबा तेरे तेरे ते तेथे एक ढालगज निर्माण झाली. ढालगज म्हणजे माया, आणि तिने एवढी ख्याती केली. मग व्यापक ब्रह्मचैतन्य, त्याच्या आश्रयाने राहणारी शुद्ध सत्व होती माया, आणि त्या मायामध्ये पडलं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब, त्याचं नाव आहे ईश्वर. माया बिंबो वशीकृत्य तामच्यात सर्वज्ञ ईश्वरा. आणि मग तो ईश्वर या जगाताचं कोणतं कारण आहे? अभिन्न निमित्त उपादान कारण. निमित्तही कारण तोच आणि उपादान तोच. कारण उपादान कोण भेटली? माया. मग ईश्वर भागामध्ये ब्रह्म भाग आहे का माया भाग आहे का दोन्ही मिळून ईश्वर आहे? दोन्ही मिळून ईश्वर आहे. म्हणून ईश्वर या जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. म्हणून म्हटले विश्व उत्पत्त्यादी हेतवे. सच्चिदानंद रूप आहे विश्व उत्पत्त्यादी हेतवे. आणि तापत्रय विनाश आहे. 3 ताप आपण काल शेवटी बघितले. जळे माझी काया लागला उन्हावा. कोणता ताप? आध्यात्मिक ताप. कोपला पाटील गावीचे हे लोक आधी भौतिक ताप, आणि दुष्काळे आचेला द्रविनेला मान आधी दैविक ताप. या 3 ताप तुकोबरायच्या जीवनात आहे का? आपल्या पण आहे, आपल्याही जीवनात आहे. आणि आपल्याला वाटतं की नाही हे 3 ताप जावं, जाण्याकरता तर आपण ही कथा ठेवली, याच्याकरता तर आपण एकत्र येऊन एवढ्या उन्हामध्ये हा ताप सहन करून हे ताप घालवण्याकरता तर केलेला हा आपला खटाटोप आहे. हे तापत्रय विनाश आहे. हे 3 तापाचा विनाश म्हणजेच कोणती निवृत्ती? या तापाची कुलर जवळ बसल्याच्या नंतर निवृत्ती होते. कोणती? लयरूप निवृत्ती होते. निवृत्तीमध्ये 2 प्रकार, एक लयरूप निवृत्ती आणि दुसरी आत्यंतिक निवृत्ती. कारणासहित कार्याची निवृत्ती त्याला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात, आणि कारण अवशिष्ट राहून कारणाच्या ठिकाणी कार्याची होणारी निवृत्ती त्याला लयरूप निवृत्ती म्हणतात, तात्पुरती निवृत्ती म्हणतात. कूलर पाशी बसलं तर बरं वाटतं, बाहेर आल्याच्या नंतर पुन्हा अंगाची लाही होते की नाही असं, मग ती लयरूप निवृत्ती झाली. एखादं वरी पालवे खुडी जे मुळा उदक घाली जे मग कैशीने नाशिन उपजे त्या वृक्ष. त्या झाडाच्या मुळाला पाणी घालत राहिला. आपण वारीमध्ये धावा येतो बघा, माऊलीकडनं वारीला चाललो ना, तर तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा.
त्या अभंगाची सुरुवात आहे, सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावी सकळ. किंवा माऊली ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून जाणते न गुरु भजिजे तेने कृतकारी होईजे जैसे. उदाहरण देतात, मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष. त्या मुळाला पाणी घातलं की वृक्षाच्या सर्व अंगाला ते पुरतं. आणि वरवर पालवी खुडत राहिला आणि मुळाला पाणी घालत राहिला तर त्या वृक्षाचा नाश होईल का डेरेदार होईल तो, आणखी आडवीनी फाकेल. पण जीसीपी लावून त्याला मुळासहित उखडून टाकला तर मग मुळासहित उखडून टाकणं ही अत्यंतिक निवृत्ती आहे. आपल्या सर्वांच्या जीवनातली जी त्रिविध दुःख आहे, काल आपण अहम आवाम वयम असं म्हटलं. अहम म्हणजे एकटा, आवाम म्हणजे दोघं, आणि वयम म्हणजे आपण सर्व. आपण सर्वजण तापत्रय विनाशाय, तीन तापाची निवृत्ती होण्याकरता श्रीकृष्णाय वयम नुमा, त्या श्रीकृष्णाला आम्ही आता वंदन करतो. पण परमात्म्याची आपल्यावर कृपा व्हावी असं वाटत असेल तर आणखी जवळ वशीला कोणाकडे लावावा आपण? देवाने आपल्याला जवळ करावं, देवाची आपल्यावर कृपा व्हावी, देवाने आपल्या जीवनातील दुःख निवृत्त करावं असं वाटत असेल तर अजून लवकरात लवकर देवाच्या सान्निध्यात आपल्याला कोणाच्या सोबत जाता येईल? अहो साधा व्यवहार आहे ना. हा बरोबर आहे. तर मुख्यमंत्रीकडे आपल्याला जर जायचं असेल तर त्याच्या पीए कडे वशीला लावला तर लवकर कार्य होतं. डायरेक्ट इनडायरेक्ट मुख्यमंत्र्याकडे संपर्क साधायचं म्हणलं तर जरा कठीण जात. तसं संतांनी आपलं भगवंताकडे आपल्याला जायचं असेल, त्याची कृपा अभिप्रेत असेल तर आपण कोणाकडे वशीला लावलं पाहिजे? संताकडे केलं पाहिजे. हाती संत कृपावंत धरी तिच्या हाती संत कृपावंत हाती संत कृपावंत धरी तिच्या पाळी पंढरीनाथ लळा पाळी पंढरीनाथ लळा धरी ती जहाती संत कृपावंत धरी ती जहाती संत कृपावंत धरी ती जहाती हाती हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा पाळी पंढरीनाथ लळा धरी ती जहाती संत कृपावंत धरी ती जहाती संत कृपावंत धरी ती जहाती संत कृपावंत संत कृपावंत संत कृपावंत. संतांनी एकदा अंगीकार केला का परमात्म्याची इच्छा असो अगर नसो, परमात्म्याला त्याचा स्वीकार करावा लागतो. म्हणून कृष्णद्वैपायन बादरान व्यासदेव जीवाचं दुःख पाहिल्याच्या नंतर देवालाही वाईट वाटतं, पण देवाला वाईटच वाटतं. संताला वाईट वाटतं, पण त्यातून बाहेर पडण्याकरता संत प्रयत्नही करतात. परमात्मा करत नाही का? करतो, पण त्याला तेवढं स्वातंत्र्य नाही, कारण त्यांनी काढलेला कायदा त्यालाच पालन करावं लागतं. त्याचा कायदा आहे, त्याचा नियम आहे, त्यांनी काढलेलं कलम आहे. किती नंबर आहे मला नाही माहिती, पण कलम आहे. आणि कोणतं कलम आहे? एक प्रसिद्ध भावगीत आहे, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्व.
तैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. फल देतो रे ईश्वर. फल देतो रे. शास्त्रामध्ये देवावरती दोन दोष नाही. एक आहे वैषम्य आणि दुसरा आहे नैर्घृण्य. वैषम्य शब्दाचा अर्थ आहे विषमता आणि नैर्घृण्य शब्दाचा अर्थ आहे निर्दयता. आणि वैषम्य आणि नैर्घृण्य हे दोन दोष परमात्म्यावर येऊ नये असं वाटत असेल तर त्याला कर्म सापेक्ष फलदाता राहावं लागतं. आता परमात्म्याच्या कधी कधी कृतीत विषमता दिसते असत नाही. आणि म्हणून आपल्याकडे म्हणतात भाऊ जसं दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतं. परमात्म्याच्या कृतीत विषमता दिसते पण ती तत्वता नसते. एक छोटासा प्रसंग बघा. राम कहाणी सुनो रे राम कहाणी. कहत सुनत आए कहत सुनत आए कहत सुनत आए आँखियों में पानी. राम कहानी सुनो रे राम कहानी. दशरथ के राज दुलारे कौशल्या के आंखों के तारे. दशरथ के राज दुलारे कौशल्या के आँखों के तारे. है सूर्य वंश के सूरज रघुकुल के हैं उजियारे. है सूर्य वंश के सूरज रघुकुल के हैं उजियारे. राजीव नयन बोले राजीव नयन बोले राजीव नयन बोले मधु भरी बारी. राम कहानी सुनो रे राम कहानी. राम कहानी सुनो रे राम कहानी. राम कहानी सुनो रे राम कहानी. राम कहानी राम. राम कहाणी. आता रामकथा नसल्यामुळे पुढचं म्हटलं नाही कारण आपल्याला कृष्ण कथा करायची. पण फक्त प्रसंग छोटासा असा आहे. रामकथेमध्ये अदो रामतोपवनादिगमनम हात्वा मृग कांचनम वैदेहरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दरणम समुद्रतरणम लंकापुरी दहनम पश्चाद रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. त्या रावणाला परमात्म्याने मारलं. प्रभू रामचंद्राचा विजय झाला. रावण धारातीर्थी पडला. प्रभू रामचंद्राचा विजय झाला. आणि मग ज्या पक्षाचा विजय झाला त्या पक्षाचा पाठिंबा आपल्याला भेटावा म्हणून देव लगेच तिथे हजर. नुसते हजर नाही, अमृताचा कुंभ घेऊ. राघवाला विचारलं देवा बोला कुणावर टाकू, कुणाला जिवंत करू, वानराला की राक्षसाला? देवाने सांगितलं राक्षसाची प्रेत बाजूला राहू द्या. 18 पद्म वानर आहेत, त्यात काही रीस म्हणजे अस्वल आहेत. युद्धामध्ये कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है म्हणतो आपण. ते सगळ्याला जमा करा जे धर्माच्या पक्षात लढत होते.
आणि सगळ्यावर अमृताचा शिडकाव करून त्यांना जिवंत करा. आता बघा भाऊ, देवाची इथे विषमता दिसते का समता दिसते? विषमता दिसते. राक्षसाच्या प्रेताला उठवलं नाही आणि वानराला उठवलं, पण खरं सांगू की कृतीत विषमता आहे, परिणामात समताच आहे. कशी ती? कारण आसुरी लोक जगली तर ते आसुरपणात अधिक करणार का ते सुरू होणार? आसुरपणात अधिक करणार. म्हणजे ती जर जगली जास्त वाढली तर दुराचार भ्रष्टाचार हे वाढत जाईल का घटत जाईल? वाढतच जाईल. नको ते व्याप्ती करणारच. बरं जाऊ द्या. यम वापे स्मरण भावम ते जे तेंते कलेवरम तम तमय वैतिकम ते सदात भाव भावित आगा मरणी जयाजे आठवे तो तेची गती ते पावे. अंतमती सातपणे पुढली गती. ते कोणाकडे बघत मेले? युद्ध करत होते, रामरायाकडे बघत गेलीत ना. मग ते राम स्वरूपालाच प्राप्त झालेत. आता या रामरूप झाल्याच्या नंतर तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. ते रामरूप झाल्याच्या नंतर पुन्हा त्यांना आता म्हणजे शिवदशेला प्राप्त झालेल्याच्या नंतर पुन्हा जीवदशेला आणणं हा त्यांच्यावर केलेला पुन्हा ती अवकृपा होईल का कृपा होईल? अवकृपा होईल. म्हणून त्याला उठवलं नाही. तो आणखी पतनाला ती जाऊ नये म्हणून उठवलं नाही. आणि त्या वानराला का उठवलं? आता वानर ती राम भक्त आहे, पण ती लढत आसुरासोबत होती आणि त्यांच्यासारखे क्रूर होऊन, कारण टीट फॉर टॅट तसं युद्ध नाही करता येणार. त्यांच्याबद्दल रक्त डोळ्यात आणून त्यांचा भाव ठेवून ती लढत होती, म्हणून त्यांच्यासोबत लढली तर ती दुर्गतीला जाते. यम यम वापस स्मरण भाव. पण राम कार्यात गेली म्हणून दुर्गतीला नाही जाणार. ठीक आहे, तुमच्या मताने नाही जाणार, हेही खरं असलं. पण दैवी लोक लवकर जावी का जगात अधिक काळ राहावी? सात्विक लोक या जगामध्ये लवकर जावी का अधिक काळ राहावी? अधिक काळ राहावी. कारण ती जर अधिक राहिली तर आपणासारखी करती तात्काळ अनेक भक्ताला, अनेक साधूला ती घडवतील, रामकथा जगात पोहोचवतील. म्हणून ती उठणं गरजेची आहे. म्हणून त्यांना उठवलं. दिसायला कृतीत विषमता असली तरी त्याचा परिणामामध्ये समता आहे. हे झालं वैषम्य दोष देवा ठिकाणी नाही. नैर्गुण्य म्हणजे निर्दय. देव दयाळू आहे. देवासारखा परमात्म्यासारखा दयाळू दुसरा कोणी नाही. तुवा सनकाधिकाची माने सायुजी सौरस निधला पुतने जी विषाचने स्तनपाने मारू आली. परमात्मा दयाळू आहे. स्तन भरू आली पुतना राक्षसी सायुजी तियेसी देणे राया. जी स्तनामध्ये विष भरून परमात्म्याला मारण्याकरता येते, तिला सुद्धा जी गती माता यशोदेला द्यायची ती गती परमात्म्याला तिला देतात. किती दयाळू असलं पाहिजे. आपला विचार द्या सोडून. प्रेममूर्ती नामदेव महाराज देवावर एकदा आक्षेप घेतला. प्रेम कलह करू लागले, देवाशी भांडण करू लागले. तुपला न्याय आपल्याला पटत नाही, तुझं आपलं जमत नाही. अगदी फाडकं त्याचा व्यवहार. आता देव काय काकुड ती येतो हरी क्षणवरी निवडिता. तुमची मज लागली सवे ठाईचे नवे नवोगडी. तुझे मला सहवास. अरे नामा असं काय करतो? नाही म्हटले आपल्याला ऐकूनच घ्यायचं, नाही तर नामदेव कानानच घ्यायला तयार नाही. चल चल फुट फुट तिकडे हो म्हटलं. अरे बापरे, फुटफुट बाजूला. नामा तुझं म्हणणं काय? म्हणणं काय म्हणजे कर्म सापेक्ष फलदाता आहे ना तू? म्हटले हो. मग ज्यांची पावसरीचे टाळ म्हणजे किलोचे टाळ पावसाळ्यावर आले, म्हणजे इतके त्याने टाळ वाजवले, वाऱ्या करून करून चपला झिजतील नवलने त्यांचे पायी झिजले. तुझं नाम घेता घेता त्यांच्या कंठ्याला कोरड पडली. त्यांचं तेल आहे तर पीठ नाही, मीठ आहे तर अमुक नाही. म्हणजे नको ते गोंधळ घालतात, नको ते उपद्व्याप करतात, त्यांचं मात्र मजेत आहे. न्याय नाही म्हणले तुझ्या दरबारात. रात्री मी अभंग ऐकला आपल्या भजनात. धुंद झाला तुझा दरबार. खूप गोड भजन चाललं होतं, खूप गोड. धुंद झाला तुझा दरबार. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवंताचा अपमान केला. सखा मनविशी त्याची बारविशी बाळ. काय रे तुझ्या दरबारात न्याय आहे का? असं हातवारे करून नामदेव महाराज कडाकेचं भांडण करायला लागले. देव म्हटले नाम्या सगळं बाजूला सोड, तुझं म्हणणं काय? म्हणणं काय म्हटले? माझ्या तुझी गादी मला देऊन बघ, मी जर मुख्यमंत्री झालो तर. तू काय कर, फक्त एक तास तुझी सत्ता माझ्याकडे दे, तू नामदेव हो मी देव होतो, असे नामदेव म्हणाले. आणि मग बालहट्ट. नामदेव महाराज सारखे हट्टी भक्त करून आपण कालच म्हटलं दूध पिओ मोरे गोविंदलाला, नैवेद्य खाऊ घातला, दूधही पाजलं. आता म्हटले तू देव आणि मी नामदेव,
एक तासा करता मी देव तू नामदेव. देव म्हटले चालेल. चालेल म्हटले मग उतर खाली. माझ्याकडे बघता काय उतरले देव विटेच्या खाली. देव विटेच्या खाली, नामदेव विटेवर. नामदेव विठ्ठल, देव नामदेव. आणि देवाने सुरू केलं, उठा जागे पारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माचा, दाना पुत्र जन्म, बसतोय रे दिलोना, सर्व मिथ्या हे रानून, शरणरी हा देवा. देवाची शरण रे गा असं देवच नामदेव होऊन म्हणायला लागले. आणि नामदेव देव होऊन विटेवर उभे राहिले. देवानी विटेवर नामदेव जाता जातात म्हटले, नाम्या अति काही संकटात नाही, असं करायचं नाही. म्हटले काय करायचं? म्हटले या अवतारात फक्त पाहायचं खायचं काहीच नाही. त्या गोपिका होत्या, त्या नैवेद्य नुसतं दाखवत नव्हत्या, खाऊ घालत होत्या, प्रेमाने भरवत होत्या, अखंड भरवत होत्या. हे आताचे गोपिका ना आताचे गोपाळ फार अवघड. यांचं नैवेद्य म्हणजे त्या चांदक्या छोटे छोटे चिपटे नैवेद्य करण्याकरता. त्याच्यावर 10 नैवेद्यावर 1 चमचा भात आणि दाबणाने तूप टाकतात ही त्याच्यावर, आणि कुरतडून कुरतडून भजा सगळ्या देवाला पुरतात. हे नैवेद्य दाखवतात. तोही का दाखवतात? मी खात नाही म्हणून. मी खाल्ला तर तोही हे बंद करतील. त्यामुळे नाम्या आणि पुजारी येतील, तुला स्नान घालतील आणि लोण्याचा गोळा तुझ्या तोंडाला लावतील. मध्ये पार्सल करायचं नाही. नामदेव म्हटले नको चिंता करू, तू आता नामदेव आहे ना, मी देव आहे ना, मला सगळं करतो. गप्रा काकडा कर. देव आपले म्हणले हो ठीक आहे. नामदेव महाराज देवाच्या जागेवर उभे आणि पुजारी आले, पंचामृताने अभिषेक केला. नामदेव महाराज वाटलं मजा असते, चांगले. नंतर लोण्याचा गोळा लावला. नामदेव महाराज मोह आवरलाच नाही. थोडं ते मध्ये गेलं पार्सल. ते गणपती बाप्पाने का दूध पिऊ लागला म्हटले. तसं सगळे म्हटलं अरे देव लोणी खाऊ लागला, देव लोणी खाऊ लागला. इकून पांडुरंग नामदेव महाराजच्या रूपात ते म्हणले उठा 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 साधू संत उठा. मग नामदेव महाराजला कळालं नाही पार्सल नाही करायचं. नामदेव महाराज तिथेच थांबवलं. देवपूजा झाली, दर्शन बारीला भक्त येऊ लागले. त्याच्यातले एक भक्त पांगळा आल्याला पाहिला. नामदेव महाराज आता देव झाल्यामुळे त्यांची उपाधी अविद्या झाली का माया? माया. आणि माया म्हटले देव झाले, नामदेव झाले सर्वज्ञ. सर्वज्ञ म्हटल्याच्या नंतर एका जन्माचं समोरच्या भक्ताचं दिसू लागलं का मागच्या सगळ्या जन्माचं? मागची सगळी हिस्ट्री दिसू लागली. त्याचं सातबाऱ्याचा उतारा याचा काय आहे, याचं मागचं बॅकग्राऊंड काय आहे, हे नामदेव महाराजला सगळी चित्रगुप्ताची फाईल दिसायला लागली. नामदेव महाराजने पाहिलं. नामदेव महाराज तिथं कापूर खायला लागले. नामदेव महाराजला वाटलं याचा एक पाय ठेवलाच काय, याचे दोन्ही काढायला पाहिजे होते. दुसरा आला तर खुळा दिसला. नामदेव महाराजाला वाटलं याचे दोन्ही हात छाटायला पाहिजे होते, कारण ते मागचं दिसायला लागलं ना, सगळं कर्म दिसायला लागलं. आगा कर्मी जै उरावे तैती ही चुकदुकी फळा यावे तयाचे भोगावे यावे ते आहे का नाभुंतम क्षेते कर्म कल्प कोटे शेतरपी. एखाद्याचा एकच डोळा नामदेव वाटायला, नामदेवाला वाटायचं दोन्ही डोळे फोडले पाहिजे. एखाद्याचे 2-4 दात देवानी वरची बचाळी जरी काढली तर खालची ठेवली होती, नाही तर किंवा वरची समोर जे काढले तर मागच्या 2-2 दाढा तरी किमान ठेवल्या होत्या. नामदेव महाराजाला वाटत एक वापकाडात लावून याची 32 बाहेर काढावी. गेला ना तास निघून, माझ्याकडे काय बघता. आणि नामदेवाच्या समोर देव आले. पुजारी जरा बाजूला गेले, पण नामदेवा या खाली. नामदेव आले खाली. काय बदल केला? नामदेव महाराजांनी हात जोडले, म्हटले देवा तू करतो ते बरोबर करतो, तू करतो ते बरोबर करतो. जर मी असतो तर मी दोन्ही काढले असते, तू किमान एक पाय ठेवला. मी दोन्ही काढले असतो, तू किमान एक डोळा ठेवला. मी दोन्ही हात काढले असते, तू किमान एक हात ठेवला. या नामदेव महाराजच्या प्रसंगावरून देव दया घन दयाळू का देव हिंसक आहे? दयाळू. म्हणून त्याच ठिकाणी वैषम्य आणि नैर्घृण्य दोष नाही, पण तरीही देवाला काय, एखाद्याने नियम काढला, सरपंचाने गावातला एखादा नियम काढला, आपल्या गावात असं झालं पाहिजे, त्यांनी नियम काढला आणि त्यांनीच दुसऱ्या दिवशी मोडला. समाजातले गावातले लोक तो नियम पाळतील का? किंवा सरपंचाने तो नियम पाळला तर मग गावकरी पाळतील.
या जगाच्या सृष्टीमध्ये ही संचलन चालण्याकरता, ही सृष्टीची घडामोडी चालण्याकरता परमात्म्याने काही कायदे काढलेले आहेत आणि तो त्यालाच मोडून चालणार नाही. आणि मग जसं कर्म, जैशी करणी वैशी भरणी. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐशी किती. कर्म भोगल्याशिवाय सोडका देत नाही, हा परमात्म्याचा नियम. बरं, तो सुद्धा त्याच्याकडनं एखादं त्या अवतारात चुकलं तर ते भोगतो की नाही देव. आता याच भागवत कथेमध्ये गोपालकृष्ण परमात्म्याने शेवटचा त्यांचा शेवट जर आपण पाहिला तर बाण लागून या जगाचा निरोप घेतला. तो बाण कोणाचा लागला? एका किराताचा लागला. पण तो किरात कोण? तो मागच्या जन्मातला वाली आहे, बरोबर ना. मग कर्म केल्याच्या नंतर तो जर त्याच्याकडनं घडलेल्या कर्माची शिक्षा स्वतःला देऊन घेत असेल तर आपल्याला सुटका देईल. आणि म्हणून परमात्म्याला काही गोष्टीमध्ये तरतूद करता येत नाही. पण मग अशा वेळेला आपल्याकडनं घडूनही गोष्टी घडली, पण त्यातून आपल्या, हे बघा, खून का बदला काय? फाशी. पण ती फाशी टळते कोणी रद्दबदली केल्यावर? राष्ट्रपतीने रद्दबदली केली ना, ती फाशी सुद्धा टळते. पण ते राष्ट्रपतीला रद्दबदली करण्याकरता, भाग पाडण्याकरता तेवढा जवळचा वशिला लागतो. कोणाचंही म्हणणं ऐकेल का राष्ट्रपती? बरं, ज्यांनी केलं त्याचं ऐकेल का? त्याला बोलायला नाक तरी ऐकत येते. त्याच्या जवळचा कोणीतरी एखादा प्रेमातला जावं लागतो. तसं देवाच्या प्रेमातले आहे संत. देवाच्या प्रेमातले कोण आहे? संत आहे. आणि आपण संतांच्या जवळ गेलो, संतांनी आपला अंगीकार केला का त्याला आपल्याला पाहिलं, आपल्याला म्हणजे आपल्याला नाही म्हणत नाही, आपलेच काही भाऊबंद, त्याला पाहिलं की त्याच्या डोळ्यात रक्त उतरतं. त्याला वाटतं एकदाच यांचे एक घाव दोन तुकडे. आणि उदाहरण देऊ याच महाभारतात. कौरवाकडे बघितलं ना, कृष्ण परमात्म्याला वाटायचं यांना काय करून काय नाही, एक मुसळ घालावं बलराम दादाच्या हातातलं, यांची निवृत्ती करावी. पण करता आली नाही देवाला. कोण त्यांच्या पक्षात होते तोपर्यंत? एक संत होते, त्याचं नाव आहे भक्त विदुर. विदुराच्या अंकित ते आहे तोपर्यंत परमात्म्याला सुद्धा कौरवाला, महाभारताला, त्या कुरुक्षेत्रावर नेऊन त्यांचा लिलाव करता नाही आला देवा. म्हणून कृष्णद्वैपायन बादराने व्यासदेव सगळ्या जगाचा विचार करून जगाला संत कळावे म्हणून पहिलं नमन त्यांनी भगवंताला केलं आणि दुसरं नमन त्यांनी संताला केलं. आणि तिथे एक बारीक प्रमाण घ्या. पित्याने ऐसा वंदावा कुमार दयाचे अंतरी देव वशे. त्यांचे चिरंजीव, त्यांचं नाव आहे भगवान शुकाचार्य. यम प्रवजंत मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातरा चुहा पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदू तम सर्वभूत हृदयं मुनिमानतो. आपण ज्ञानेश्वरीच्या पारायणाला सुद्धा ही प्रार्थनेत हा श्लोक म्हणतो. कुठल्याही प्रार्थनेमध्ये सच्चिदानंद आहे की हा श्लोक. सच्चिदानंदाय या श्लोकामध्ये वस्तुनिर्दिश्रू मंगलाचरण आहे. नंतर कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने इथे केलेलं नमस्क्रियात्मक मंगल आहे. आणि कृष्णाय वासुदेवाय आपलं कृष्णम नारायणम वंदे, कृष्णम वंदे व्रजप्रियम, कृष्णम द्वैपायनम वंदे, कृष्णम वंदे पुतास्तुतम इथे नमस्क्रियात्मक. आणि कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः इथे आशीर्वाद. असे तीन मंगलाचरण परमात्म्याला करून मग संताला मंगल करतात. हे यम प्रवचन. म्हणजे भगवान शुकाचार्याचा अधिकार असामान्य आहे, ज्यांनी राजा परीक्षितीला भागवत महापुराण सांगितलं. एक प्रसिद्ध प्रमाण आपल्या सर्वांच्या पाठ आहे. खेळयामध्ये रविवारच्या अभंगात आपण वारीत नाचून नाचून वारकरी मंडळी म्हणतो, हे बामनाचे पोरो एका खेळाशी झाले, बामनाचे पोरो एका खेळाशी झाले, हे त्या 12 वर्षे लपाले रे, ते 12 वर्षे लपाले रे, कापत कापत बाहेर आली, कापत 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 बाहेर आले, हे नागवेची पळवून गेले रे, ते नागवेची पळवून गेले रे,
हे ऐक खेळिया तुझ सांगत्याच काढून खेळ खेळे रे 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 नामदेव महाराजांनी गोपाळाची भूमिका घेऊन ब्राह्मणाची म्हटले, ब्राह्मणाचे नाही. आपला खेड्यातला शब्द लोक रविवार म्हणत नाही, आयतवार म्हणतात. आदित्यवार आहे खरा तो, आयतवार म्हणतात. आणि बृहस्पतिवार म्हणत नाही, बस्तरवार काही तर बिस्तरवार. आळंदीत विचारसागर शिकायला लागले की लोक इकडे विचारसागर, खेड्यापाड्यात आला ते म्हणतात विचारसागर झाला का तुमचा. वरती प्रभाकर, वृत्ती प्रभाकर नाही. मग वरती प्रभाकर खालती कोण रामराव का. पण एक आपली ती प्रेमाची भाषा आनंदाने म्हटलं जात. कृष्णा मन म्हणताना कन्हैया म्हणतात, बलराम न म्हणताना कनुवा बलुवा असे मैया यशोदा रोहिणीने ठेवलेले नाव प्रेमाचे नाव असते. तसं बामणाचे पूर नामदेव महाराज म्हणतात, ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी भ्याले. ते त्या अर्थ श्लेष आहे. ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी भ्याले, एकच ब्राह्मणाचं पोर या एका खेळाला भ्यालं. बाकीचे ब्राह्मणाचे पोर चांगला जमून खेळतात असं जगदीश शास्त्री बोलले होते माऊलीच्या मंदिरात. कोणता खेळ आहे तो आहे संसार. ते भ्याले म्हणून तर आईच्या उदरातून 12 वर्षे बाहेर आपलं काय ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले असं म्हणतात बुवा. जी माणसं आईच्या गर्भामध्ये नियोजित कालापेक्षा जास्त काळ राहतात ती काहीतरी जगात विशेष कल्याण करणारी असतात, काहीतरी विशेष कार्य करणारे असतात. महात्मा गांधी म्हणतो आपण, ते आईच्या गर्भामध्ये म्हणतात 13 महिने राहिले. आणि आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक जोग महाराजच्या शिष्य चतुष्टयामध्ये बंकट स्वामी महाराज हे आईच्या गर्भामध्ये 18 महिने राहिले. आणि भगवान शुकाचार्य तर 12 वर्ष राहिले. बरं 12 वर्षाच्या नंतर एकदम आले नाही, कापत कापत बाहेर आले, घाबरत भीतच आले. कारण अजब तडाखा माया का डुबाया परमार्थ सबका नारद की तो भई नारदी ऐशी नौबद गाची अघटित घटना पटी ऐशी माया. म्हणून तर आपल्या ज्ञानेश्वरीच्या आणि गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये बोलतात, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मे तांतरंती ते. भगवान माऊली त्यावर भाष्य करताना किती गोड ओव्या देतात. एक स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयाची शुद्धीच नाही, एक जाणवी त्या डोई गर्भेची गेली. येथ एक नवलाव जो जो की जे तरुणो पाव तो तो अपाओ हो येते ऐका. मग उपाय काय माऊली ते सांगतात, येथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐल ती थडी सरले माया जड. आणि शंकराचार्य महाराज सुद्धा तेच सांगतात, प्रमाणम भवाब्धेरिदं मामकानामृतं भंगराभ्यां धृतोयेन तस्मात् विधातुर्वै सत्य धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. प्रमाणम भवाब्धेरिदं मामकानाम. कटेवरती हात ठेवून या भव. एकाला विचारलं, देवाने कमरेवर हात का ठेवले? म्हटले त्याचं कंबर दुखत असेल. दुसरा म्हटलं नाही, कोणाची तरी वाट पाहत असेल. काही काही कारण सांगतात. पण भगवत पूज्यपाद आचार्याने सांगितलेलं आहे की भवसागर तरता कार्य करिता चिंता पहिलं उभा दाता कटीकर ठेवणे. आणि ते कटीवर कर कशा करता ठेवले? मला जर शरण याल तर हा भवसागर तुम्हाला कमरे इतकाच आहे. आणि कमरे इतक्या पाण्यातून जाताना त्रास होतो, लवकर प्रवास करता येत नाही, पण तो मरत नाही, तो पैल तीराला सहज जाऊ शकतो. हे सुचवण्याकरता त्यांनी कटेवरती हात ठेवला. हे भगवान शुकाचार्य
कापत कापत बाहेर आले आणि ते नागवेच पळत सुटले. इथे थांबायलाच नको, संसारात पडायलाच नको, चंचू प्रवेशे मुशल प्रवेशा असं व्हायला नको. पण पुत्र इति तन्मयतया तरवहा अभिनेदो. हे बाळा, हे पुत्रा, अरे मला मुख तरी पाहू दे असं म्हणून व्यासदेव मागे धावतात, वडील मागे धावतात. तर ते ऐकायला तयार नाही. कारण त्याला माहिती आता थांबलो का थांबलो संसारात आपण. कारण आपण सरिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया नाही. हित नाही ठावे जननी जनका दावीला लौकिकाच्या रती. 2चे 4 4चे 8 वेल मांडवावर आला आणि तो बोकंड घेऊन पडला म्हणजे यांचं समाधान झालं. माऊली म्हणतात पुढीलाचे ओझे आपल्या माथा घे तरी कानदाटीचे धनुर्धर. बिचारे ते त्यांनी जे केलं तेच मार्गदर्शन करणार. नको याच्यात थांबायला, ते पळायला लागले. पण हे थांब म्हणतात तर त्यांचा सर्वात्म भाव इतका व्यापक झाला. आपला परिचिन्नता संकुचितपणा इतका असतो की आपल्याला एखाद्याने आवाज दिला तर शेजारचा ओ म्हणत नाही, कारण आपली परिचिन्नताच तेवढी असते. आणि भगवान शुकाचार्याला आवाज दिला पुत्र इति तन्मयतया तर तरवहा अभिनेदो. बहुताचे वृक्ष वेली सुद्धा ओ म्हणून आवाज देतात. किती सर्वात्म भाव व्यापक आहे. आणि त्यातून शुकाचार्याला वाटलं की आपला अधिकार तर आपल्या वडिलापेक्षाही जास्त दिसतो. बरं पुढे गेले, ते एक पानवाटेवरून पुढे धावतात. काही तरुण कन्या जलक्रीडा करत असताना आपल्या अंगावर एक वस्त्रानिशी जलक्रीडा करतायत. आणि तरण्या बांड असणारे 12 वर्षाचे शुकाचार्य पुढे गेलेत. पण स्त्री पुरुष हा भेदच त्यांच्या ठिकाणी नव्हता. जीव जीवाचा, हे 3 बोटाला 3 नावं द्या. जीव जड ईश्वर. पटकन बोला. जीव जड ईश्वर, याच्यात 5 भेद पाहिजे बघा. जीव जीवाचा, जड जडाचा आणि जीव जडाचा. किती झाले? 3. यांना 3 नावं दिले ना, जीव जड ईश्वर. आणि मग याच्यात जीव जीवाचा, जड जडाचा, जीव जडाचा झाले का 3. आणि दोन्ही इकडे लावायचे पुन्हा, जीव ईश्वराचा आणि जड ईश्वराचा, असे झाले 5. त्या 5 प्रकारचा भेदभ्रांती त्यांच्या ठिकाणी नाही. किंवा त्याच्या पुढे स्वगत सजाते विजाते ह्या 3 प्रकारची भेदभ्रांती नाही. त्याच्या पुढे देश काल वस्तू हे 3 नाही. आणि त्याच्या पुढे ईश्वर ईश्वर, ईश्वर ईश्वराचा म्हणजे शैव वैष्णव आपण म्हणतो, गणपती सौर शाक्त वगैरे, अशा 12 प्रकारच्या भेदभ्रांतीचा निराश झालेला आहे शुकदेवाचा. स्त्री पुरुष हाही भेद नाही. पण मागून व्यासदेव आले आणि त्या बालिका आपले वस्त्र सावरायला लागल्यात. व्यासदेवाला आश्चर्य वाटलं. ते म्हणायला लागले, अरे तरणा बांड, 12 वर्षाचा माझा पुत्र गेला, विवस्त्र आहे, दिगंबर आहे. या कुमारिका लाजल्या नाही. आणि यांच्या पंजोबाच्या वयाचा, ज्याची दाढी केस पिकलेले आहेत, मी आल्याच्या नंतर या वस्त्र सावरतात म्हणजे काय? विचारलं का ग बालिकांना असं? ते म्हटले याचं उत्तर हेच आहे, तुम्ही त्याचं उत्तर आहे. कारण तुमचा पुत्र हे विचारायला थांबला नाही, कारण त्या ठिकाणी स्त्री पुरुष भेद नाही. आणि तुमच्या ठिकाणी स्त्री पुरुष भेद आहे म्हणून आम्ही वस्त्र सावरतो. आणि हे भगवान शुकाचार्याने ऐकलं. त्यांना वाटलं अरे वा, पप्पापेक्षाही आपला अधिकार महान आहे. आणि मग अहंकार आला की अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविका. आपले चिरंजीव महान आहे निश्चित, पण यांना अहंकाराच्या वाऱ्याने झपटलं तर पतन होईल. म्हणून म्हटले बाळा येऊ नको, पण जाता जाता जनक राजाचे भेट घेऊन जा. जनक भेटीशी पाठविले, तेने अभिमानाने खोटे केले. शुकाचार्याला वाटलं वडिलांची एवढी आज्ञा तरी आपण पाळली पाहिजे. पण रिक्त पाणी न गच्छेत, खाली हात राजाकडे, देवाकडे, आणखी काही ठिकाणी जाऊ नये. लेका राजाच्या भेटीला आपण चाललो, जसा देश तसा वेश. आपल्याला देहाचं तादात्म्य नाही. पण झाडाच्या साली कमरेला गुंडाळल्या, भस्माची चिमूट घेतली, जनक राजाच्या दरबारात गेले. जनक राजाचा अधिकार सामान्य नाही बरं का. जनक राजे गृहस्थी आहे, पण अनेक संन्यासी तिथे वेटिंगला होते त्यांच्याकडे ज्ञान घ्यायला. जनक महाराजचा अधिकार असामान्य होता. एक छोटीशी घटना आहे. जनक महाराज, आपण आता तुम्ही कथा ऐकताय तसं अनेक श्रोते ऐकायचे, त्यांच्या आश्रमातले ऋषीमुनी ऐकायचे, याज्ञवल्क्य सांगायचे. जनक महाराज तिथे जायचे. आणि जनक महाराज आले रे आले का कथेमध्ये सगळ्या श्रोत्याकडे अधूनमधून नजर टाकायचे. कोण? याज्ञवल्क्य म्हणून. पण जास्ती त्यांची नजर असायची ती कोणाकडे? जनक महाराजाकडे. त्यांच्याकडे बघून जास्त कथा सांगतात म्हटल्याच्या नंतर इतर म्हणू लागले बरोबर आहे.
मालपाणी तिकून जास्त येत असेल म्हणून त्यांच्याकडे बघून कथा सांगत असतील, पण वस्तुस्थिती तशी नव्हती. जो श्रोता एकाग्र चित्ताने ऐकत असेल आणि प्रत्येक दृष्टांत सिद्धांत त्याला व्यवस्थितरित्या ग्रहण करत असेल, पूर्वपार अनुसंधान ठेवत असेल, तर वक्त्याची कळत नकळत नजर तिकडे जाते. आणि जनकाचा अधिकार एवढा, मग तो जनकाचा अधिकार इतराला कळण्याकरता याज्ञवल्क्य मुनी तपस्वी होते. तपाच्या सामर्थ्याने त्यांनी त्यांच्या नगरीला, मिथिला नगरीला आग लागली. 4 सेवक धावक आले, महाराज तुमच्या नगरीला आग लागली. जनक महाराज तरी त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. मग याज्ञवल्क्य म्हणून सांगितलं, अहो महाराज तुमच्या नगरीला आग लागली, जाऊन ती बुजून या, नंतर पुन्हा तुम्हाला कथा सांगतो. त्यावेळेला जनक महाराज बोलतात, मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दहती किंचन, मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दहती किंचन, मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दहती किंचन. जे जळतय ते माझं नाही, माझंही ते जळत नाही. नैनम छिंदती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदे त्यापन्न शोषोती मारुता अछेद्योय मदाह्योय मकले देशोशीवच नित्य सर्वगत सानूर चलोयम सनातना. त्यामुळे तुम्ही कथा सांगा. मग ती आग्नी तिकडून आता जंगलाच्या दिशेने वळाली. म्हटले आता जवळ आली, आता 1 किलोमीटरला आली, अर्धा किलोमीटर आली, आता आश्रमाच्या जवळ आली. अक्षरशः आश्रमाच्या जवळ आली म्हटल्याच्या नंतर इतर जे ऋषीमुनी होते ते पटकन धावलेत, आपल्या छाट्याला मोठ्या जमा करून घेतल्या. त्या पेटून गेल्याच्या नंतर उद्या काय करायचं ते आपल्या मांडी खाली घेतल्याने येऊन कथेला बसले. आणि ती आग्नी येत 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 जनक राजांचा पायापर्यंत आली. अक्षरशः जनक राजाचा पाय जळू लागला. काय, राजा जनक राज्य करी आगरी माझी एक पाव जळे. तुका म्हणे राज्य करिता जनक आणि आग्नी माझी एक पाय जळे. पाय जळायला लागला तरी जनक महाराजांचं तिकडे लक्ष नाही. ते म्हणायला लागले, अहो आता तरी बघा तुमचा पाय जळतो. ते म्हणतात, जे जळतंय ते माझं नाही, माझं आहे ते जळत नाही, तुम्ही कथा सांगा. मग याज्ञवल्क्य मुनी 2 मिनिटं थांबले. इतर श्रोत्याकडे, त्या ऋषी मुनीकडे बघितलं आणि सांगितलं, बघा तुमच्याकडे बघून कथा सांगू का जनकाकडे बघून सांगू? ते म्हटले, तुमचं चाललं ते योग्य आहे. अर्थात श्रोता जर प्रतिसाद व्यवस्थित भेटत असेल तर वक्ताची नजर तिकडे जाते. आणि हा अधिकार कोणाचा आहे? जनकाचा. आणि त्यांच्याकडे पाठवलं कोणाला? भगवान शुकदेवाला. आलेच शुकदेव, ते भस्माची चिमूट घेऊन आले, झाडाच्या साली कमरेला गुंडाळलेल्या आहेत. आणि 2 द्वारपाळाला सांगितलं, जा त्यांना सांगा कोण आले. 1008 पपुगो सर्वप्रिय ब्रह्मनिष्ठ उदार कृपाळू अशा बऱ्याच पदव्या लावल्या. मी शुक. आतून निरोप आला, संगम त्यागतो सुखी भव. मग ते पपुगु 1108 हे काढलं आणि मी व्यासपुत्र शुक आलो. पुन्हा निरोप आला, संगम त्यागतो सुखी भव. मग पुन्हा सांगितलं, मी शुक आलो. पुन्हा निरोप आला, संगम त्यागतो सुखी भव. मोठी ती मोठीच असतात. हातातली ती भस्माची चिमुटही टाकून दिली, सालही काढून फेकून दिला, दिगंबर झाले. जा सांगा म्हटले, मी शुक आलो. पुन्हा निरोप आला, संगम त्यागतो सुखी भव. मग कळालं, मी शुक हा शुक म्हणतो कोणाला? या देहाला. न त्वम देहो न इंद्रियानी न मनो न धी. मी तर देह नाही, मग मी देहाला मी म्हणतो कसा? त्या ठिकाणी त्यांना निर्विकल्प समाधी लागला. आणि मग आपल्या दरबारीय सहित जनक महाराज आले आणि शुकदेवाचा सन्मान करून त्यांना मध्ये घेऊन गेले. अशा शुकदेवाला वंदन करतात. आणि शुकदेवाला वंदन करून झाल्याच्या नंतर भागवत ग्रंथ निर्मिती पूर्वीचा असणारा वृत्तांत आपल्या समोर सांगतात. भागवत ग्रंथ निर्मिती पूर्वीचा वृत्तांत सांगत असताना, नैमिषे सुतम आसीनम अभिवंद्य महामतिम कथामृत रसस्वाद कुशलो शौनको ब्रवी. नैमिषे आसीनम महामतिम सुतम अभिवंद्य कथामृत रसस्वाद कुशल शौनको अब्रवीत असा अन्वय आहे. बघा, नैमिष अरण्यामध्ये एका उंच आसनावर महाबुद्धिमान सुतजी बसलेले आहे आणि 88,000 श्रोत्याचं प्रतिनिधित्व करणारे
शौनकजी हे पुढे आहे आणि त्या शौनकानी सर्वांचं प्रतिनिधी म्हणून उभे राहिले, हात जोडलेत आणि सूतजीला म्हणतात, अज्ञान ध्वंत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुताख्या ही कथा सारम मम कर्णरसायनम. आज्ञान रूपी अंधकाराचा ध्वंस करण्याकरता कोटी सूर्याच्या समान ज्ञान रूपी तेज आपल्याकडे असयुक्त आहेत. असे हे सुत महाराजा, माझ्या कर्णाला अत्यंत आल्हाद देणारी आणि माझ्या जीवनातील भक्ती ज्ञान वैराग्याची वृद्धी करणारी, विवेकाची वृद्धी करणारी, वैष्णव आपल्या महामायाचा निराश करणारी आणि सकल चिंतेतून मला मुक्त करणारी एक दिव्य कथा मला सांगा. वास्तविक पाहता ब्राह्मण यातीतले हे शौनक जी आहे आणि ही नियातीमध्ये जन्माला आलेले सूतजी आहे. पण आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये सनातन हिंदू धर्मामध्ये न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, जातीपातीला तिलांजली देऊन त्याच्या आतीत असणाऱ्या आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जाणारा हा विचार असल्यामुळे उपदेश तो भलत्या हाती, झाला तिथी तो घ्यावा. आणि मग नैमिष अरण्यामध्ये सुतजी वक्ते आहेत, शौनकजी श्रोते आहेत आणि तीच कथा इकडे शुकदेव हे वक्ते आहेत आणि राजे परीक्षिती श्रोते आहेत. मग ही भागवत कथा कशी निर्माण झाली, केव्हा निर्माण झाली, प्रश्न विचारतात. कस्मिन युगे प्रवृत्तोयम स्थाने वाकेन हेतुना कुतश्चोदितः कृष्ण कृतवान संहिता मुनी. कस्मिन युगे म्हणजे कोणत्या युगामध्ये, प्रवृत्तो इयम या भागवत कथा, भागवत महापुराणाची निर्मिती करण्याकरता भगवान व्यासदेव कोणत्या युगामध्ये, कुठे, केव्हा, कोणत्या कारणास्तव ही 18,000 श्लोकांनी विस्तीर्ण असणार हे भागवत रूपी संहितेची निर्मिती करण्याकरता प्रवृत्त झाले. त्यावेळेला सूतजी शौनकांना सांगतात, इकडे राजा परीक्षितीला शुकदेव सांगतात, 4 वेदाचे विभाग केले. मूळचा वेद एक आहे, त्याचे 4 भाग केले, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. पुरुषेन अर्थ येते, पुरुषार्थ, पुरुषेच्या इच्छेच्या विषयी त्याला आपण पुरुषार्थ म्हणतो. त्यात 3 साधन रूप आहे, 1 साध्य स्वरूप आहे. असे 4 पुरुषार्थ याचं मार्गदर्शन करणारा महाभारतासारखा इतिहास लिहिला कोणी? व्यासदेवाने. म्हणून म्हणतात महाभारती नाही ते नोहीच लोकिती येणे कारणे म्हणे विपाई व्यात उचिष्ट जगत्रय. आणि मोक्ष मार्ग प्रदीप असणारी 16 अध्याय 4 पाद 555 सूत्र ज्याच्यात आहे अशा ब्रह्मसूत्र या ग्रंथाची रचनाही केली. 17 पुराण लिहिली. पहिल्या दिवशी पाहिला आपण मद्वयम, भद्वयम, बत्रयम, व चतुष्टयम, नालिम पाग्नि पुराण आणि कुस्तम गारुडमे वच. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी आणि पाहावे पुराणे विचारून. 17 पुराणाची रचना केली. पण त्या महर्षी व्यासांना एक सुख समाधान, शांती, रम्य समाधान लाभलं नाही. मी या रोते की बोले मेरी सुरतई वैशी आहे, फोडली गौरी ऐशी दिशी तोंडावरी. एक रम्य समाधान नाही. का नाही त्यांनाही कळेना. आणि यमुना माईच्या तीरावर अशा उद्विग्न अवस्थेमध्ये बसले असताना एकदा ही विशालायां चत्वारो ऋषय मला सत्संगार्थम समायाता ददृशस्तत्र नारदम. महर्षी देवर्षी नारदाचं तिथे आगमन झालं. देवर्षी नारदाचं आगमन झाल्याच्या नंतर देवर्षी नारद आणि व्यासदेव या दोघांची दृष्टादृष्ट झाली. दोघांचं भेटणं झालं, बोलणं झालं. देवर्षी हे बघा, मनुष्य, जनावर 4 पायाची,
म्हैस असेल, बैल असेल, आपली गाय असेल, त्यांना काही दुःखतं, ते दुखतं का सुखतं त्यांच्या मुखकमलाकडे बघून त्यांचं सुख दुःख आपल्याला कळत नाही. पण मनुष्याचा चेहरा कधीच झाकत नाही. आपल्या इथे काय चाललं आपण किती सांगू न सांगू आपलं हे सांगत असतो समोरच्याला. फक्त तो थोडासा सूक्ष्म विचाराचा असला आणि समोरच्याचं मन जाणणारा असला, मन कवडा असला, तर त्याला लक्षात येतं का यांच्या मनात सध्याला काय चालू आहे. ते नारदजी होते, त्रिकालदर्शी होते, तिन्ही लोकात भ्रमण करणारे होते. असं देवाचं मुखकमल पाहिलं त्यांना कळालं यांची 12 वाजलेले आहे, हे दुःखी आहे. आणि त्यांनी विचारलं आपण एवढं सर्व केलं तरी आपण दुःखी का. ते म्हणायला लागले हे मलाच कळेना. आता तुम्ही माझे अंतरंग आहात, हितैषी आहात, जवळचे आहात, माझ्या जातीचे आहात, माझी जातीचे मज भेटू कोणी आवडीची धनी फेडावा. म्हणून तुमच्यापाशी हृदय व्यक्त करायला काय हरकत नाही. महाभारताचा यासारखा इतिहास रचला, ब्रह्मसूत्राची रचना केली, वेदाचे 4 विभाग केले, पण एक रम्य समाधान नाही. 17 पुराण असले का मलाही कळेना. म्हटले तुम्ही भगवान परमात्म्याच्या, नारदजी बोलतात, सगुण लीला गायल्या. म्हटले महाभारत लिहिलं की. म्हटले महाभारत लिहिलं, त्यात कृष्णचरित्र नाही असं नाही, पण जास्तीत जास्त कौरव पांडवाचा कलहच आहे, कालवा कालवच तिथे आहे. भगवंताच्या सगुण लीला म्हटले नाही, तेवढ्या नाही गायल्या. मग त्यांना सांगितलं सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आदिवंदावी, मनोभावे आदिवंदावी, संत संगे अंतरंगे नाम बोलावे, नाम बोलावे, कीर्तन सनीत देवा संगे सुखे डोलावे, जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरिती, 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 ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरती, ऐसी कीर्तन मर्यादा आहे घरती, जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरिती, जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरिती, जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरिती, अंतरी श्री हरिती, अंतरी श्री हरिती. देवर्षी नारदजी कृष्णद्वैपायन व्यासदेवाला आठवण करून देतात. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वंदावे, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावे, संत संगे अंतरंगे नाम बोलावे, कीर्तन सनित देवा संगे सुखे डोलावे, जेणे करुणे अंतरी मूर्ती ठसावे श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. एक रम्य समाधान तुम्हाला अपेक्षित असेल तर भगवान परमात्म्याचं सगुण चरित्र तुम्ही गा. सगुण चरित्र गा. आतापर्यंत गायलं ते
म्हणले आहे, पण ते परंपरेने आहे, साक्षात्कार. आणि मग व्यासदेवाने ठरवलं, मनामध्ये चिंतन केलं, वि आस इति व्यास नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. त्यांच्या बुद्धीचा व्यास आस भयंकर व्यापक आहे, त्याची मर्यादा नाही, त्याला क्षमा नाही. 18,000 श्लोकाचं भगवान परमात्म्याचं वाङ्मयीन स्वरूप व्यासांनी ते मनामध्ये एक प्रकारची तिची रचना केली. त्याला आता मूर्त रूप द्यायचं, पण लेखक पाहिजे. छोट नाही ना ग्रंथ. कोणाला बोलावं, कोणालाही काम द्यावं, कोणही निर्दिष्ट काम पार पडेल. आणि त्याला आठवण झाली, गलद्दान गंडम विलद्भुंग खंडम चलच्चारु सुन्नम जगत्रान शौंडम लसतं तकाटम विपद्भंग चंडम इव प्रेम पिंडम भजे वक्रतुंडम इव प्रेम पिंडम भजे वक्रतुंडम इव प्रेम पिंडम भजे वक्रतुंडम इव प्रेम पिंडम भजे वक्रतुंडम. बाप्पाची आराधना केली. व्यासदेवाचा तो अधिकार. बाप्पा हजर, जय हरी जय हरी. तुम्ही आमच्या घरी आनंद वाटला, पण म्हणले आम्हाला पटकन जायचं आमच्या घरी. काय काम ते सांगा. ले काही नाही, जरा लेखन करायचं होतं आणि ते जरा विस्तारण लिहायचं होतं. बाप्पा म्हणायला लागले लिहितो, पण म्हणले पण काय. म्हणजे आमची एकदा लेखणी सुरू झाली का ते शेवटपर्यंत थांबणार नाही, नॉनस्टॉप. म्हणजे पुणे टू दिल्ली मधले स्टेशन घेणार, एक्सप्रेस, झेलम एक्सप्रेस. त्यांच्याकडे जर लिहायला त्यांची लेखणी थांबत नाही तर सांगायला हे काय थांबतील का. हे विषयाला यांच्याकडे काय उणीव आहे. म्हटले आम्ही तुम्हाला मध्ये थांबवणार नाही, पण आमची एक शर्त आहे, विनंती आहे. म्हटले काय. आम्ही जे सांगणार, एखादा श्लोक सांगितला का त्याचा पहिले विचार करायचा, तो योग्य वाटला त्याचा अर्थ जाणायचा, मग लिहायचं. आता हे बुद्धीची देवतात गणराज. म्हटले काही हरकत नाही, दोघाला एकमेकाला मान्य झालं. मग यांनी सुरू केलं, सच्चिदानंद रूपा यम प्रभजंत मनोपे समपेत कृत्यम. यांनी सांगावं त्यांनी लिहावं, यांनी सांगावं त्यांनी लिहावं, यांनी सांगावं त्यांनी लिहावं, यांनी सांगावं त्यांनी लिहावं. पण लिहिता लिहिता ते थकले नाही, हेही सांगताना थकले नाही, पण ते देव आहे आणि हे जीव भूमिकेत आहे. देखे प्राप्तार्थ झाले, निष्कामता पावले, तयाही कर्तव्य अशी उरले लोकाची लागे. बरोबर. कुळीचा कुळधर्म अवश्य पाळावा. कुळीचा कुलाचार तर पालन करावं लागतो. म्हणजे ब्राह्मण म्हटलं का त्रिकाल संध्या आली, त्याला वेळ द्यावा लागणार, पूजापात्याला वेळ द्यावा लागणार, काही ना काही वेळ लागेल. काय करावं. व्यासांनी कूट पद्धतीची रचना करायची, म्हणजे ते बाप्पाला सुद्धा डोकं खाजावं लागेल. आणि बाप्पा तू विचार करेपर्यंत यांनी आपलं सगळं उरकायचं, बोलायचं. सांगू का पुढचं. नाही म्हटलं, एक मिनिट थांबा, कारण तो पूर्ण अर्थ कळायचा नाही. मग पूर्ण अर्थाला हा आता सांगा म्हटलं पुढचं. अशी कुट वाङ्मयाची रचना. कुट म्हणजे कोड्याची भाषा, जे सहजासहजी कळत नाही. कळतच नाही असं नाही, पण जरा डोकं लावावं लागतं. छोट्या गोष्टी सुद्धा मनुष्याच्या, छोट्या माणसाच्या पटकन त्या डोक्यात येत नाही, विचार करत नाही तोपर्यंत. मी पहिल्या दिवशी त्याचा उल्लेखही केला, पुनरावृत्ती होईल पण उल्लेख करतो. 2 बापलेकाच्या जोड्या शिकार करण्याकरता गेल्या, आणि प्रत्येकाच्या वाट्याला एक आली. येईल का. नाही येणार. बरोबर आहे, तुम्ही म्हणता नाही येणार. तुमचं काय मल्हारी महाराजचे म्हणणं. 2 बापलेकाच्या जोड्या शिकारीला गेल्या, शिकारी 3 केल्या, प्रत्येकाच्या वाट्याला एक आली. येईल का. नाही, तुम्ही नाही म्हणता. बरोबर आहे. चोपदार माऊली इकडे, माऊली आपण सगळेच नाही म्हणतात. हे आकाश महाराजाकडे बघितलं ते हो म्हणतील का. हो म्हणतात. तरी बाप झाले नाही अजून, एवढं ज्ञान ठेवलं अगोदर. चांगली गोष्ट आहे. 2 बापलेकाच्या जोड्या शिकारीला गेल्या. म्हणजे आपण सुरुवातीला म्हटलो, आज बापही आहे, लेखही आहे, बाप लेख आहे. आजोबा मुलगा नातू, त्यातला आजोबा बाप आहे, नातू लेख आहे, आणि मुलगा बाप लेख आहे. खरं तर आजोबाचं लेख आहे आणि याचा बाप आहे. म्हणून माणसं 2 लेख बाप लेखाच्या जोड्या गेल्या तरी किती गेल्या. 3च गेल्या. शिकारी किती गेल्या. 3च गेल्या. मग प्रत्येकाच्या वाट्याला येईल का नाही येईल. पहिले तुम्ही नाही का म्हटलं. मग नाही, तुम्ही नाही म्हटले, धन्यवाद. मग पण वाटतं ना, विचार करत नाही तोपर्यंत वाटतं.
यालाच कोडो म्हणतात. कृष्णमुखी नच वानरी द्विजिबा नची सर्पिणी पंचप्रिया नच पांचाले तस्याहम कुल बालिका. काळा तोंडाची आई पण वानरी नाही, दोन जिभेची आई पण सर्पिणी नाही, पंचजनाची आवडती भारी आहे पण द्रौपदी नाही, आणि ती ज्याच्या सतत आतात असते त्याची मी कुलवान मुलगी आहे अशी कोण. काळ्या तोंडाची आई पण वानरी नाही, कारण वानरी काळ्या तोंडाची असते. दोन जिभेची आई पण सर्पिणी नाही, सर्पिणीला दोन जिभा असतात. पाच जणांची आवडती भारी आहे पण द्रौपदी नाही, द्रौपदी पांचाली आहे, पाच पती आहे तिचे, धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. पण या पाचही गोष्टी आहे पण ती ते पाचीत बसत नाही. म्हणजे ती काळ्या तोंडाची आहे पण वानरी नाही, दोन जिभेची आहे पण सर्पिणी नाही, पाच जणांची आवडती भारी आहे पण द्रौपदी नाही, आणि ही ज्याच्या सतत हातात असते त्याची मी कुलवान मुलगी आहे. हे वर्णन कोणाचं आहे? वानरीचं नाही, सर्पिणीचं नाही, आणि पांचालीचं नाही. मग आहे कोणाचं? एका लेखणीचं आहे, पेनचा आहे. पूर्वी काही भुर्जीपत्रावर लिखाण केलं जायचं, ते साईमध्ये बुडली काळी शाई, मग ते काळ्या तोंडाची आहे पण वानरी आहे का? नाही. दोन जिभा, त्याला इकून एक नीप इकून एक नीप, म्हणजे त्या दोन जिभा, पण सर्पिणी आहे का? नाही. आणि शुद्ध लेखन काढायचं म्हणलं तर हे तीन बोट पण या दोघांचा सपोर्ट लागतो त्याला. म्हणजे हे पाच जणांची भारी आहे ती, पण द्रौपदी आहे का? नाही. आणि तशाहम कुलबालिका, ही लेखणी सतत कोणाच्या हातात असायची पूर्वी? कुलकर्णी म्हणजे ब्राह्मणाच्या, म्हणजे मी ब्राह्मण कन्या. अशा पद्धतीचे काही कुट श्लोक ज्या ज्या वेळेला आपल्याला पुढचं वेळ पाहिजे अशा वेळेला व्यासांनी तयार करावे. गणपती बाप्पांनी थोडंसं डोकं खाजावं, यांनी काम उरकून यावं, आणि मग हे अशा पद्धतीच्या भागवत महापुराणाची निर्मिती झाली. पण भागवत महापुराण निर्माण जरी झालं तरी एकदंताय विद्मही असं म्हणतो. महाराज म्हणतात आणखी एक आख्यायिका आहे, गणपती बाप्पाची लेखणी खूपच मोठं लिखाण आहे. तर लिखाण करता करता बाप्पाची लेखणीच तुटली एक दिवस. तर बाप्पाने आपला स्वतःचा दात खंडित केला आणि त्याची लेखणी केली आणि तो ग्रंथ पूर्ण केला. ते म्हणजे भागवत महापुराण. अशी सुद्धा एक आख्यायिका आहे. ठीक आहे. म्हणजे गणपती बाप्पा आणि व्यासदेव दोघं एकत्र आले आणि या भागवत महापुराणाची रचना झाली. पण भागवत महापुराणाची रचना झाल्याच्या नंतर भागवत महापुराणाचा प्रचार प्रसार सुद्धा झाला पाहिजे पवित्र कार्याचा. आणि तो प्रचार प्रसार करण्याकरता निष्काम व्यक्ती असला पाहिजे, ज्याच्या अंतकरणामध्ये कामाची बुजबुज आहे, अर्थ लोलूप आहे. तो याचा प्रचार प्रसार करू शकणार. आणि असा विरक्ती संपन्न महात्मा कोण आहे असं व्यास विचार करू लागले. डोळे मिटलेत आणि त्यांना कळालं तर असे तर आपले चिरंजीवच आहे, ज्यांना कुठलीच आशा नाही, कुठलीच येशना नाही. फक्कड महात्मा, मस्त काय फकीर होकर फिकिर करे वो भी साला गद्दा है. हम हमारे मस्ती में आग लगे बस्ती में, दुनिया गई भाड़ में, हम हमारे मूड में. म्हणजे कुठलीच चिंता नाही, स्वांत सुखाय. पण ते निर्विकल्प समाधी लावून बसलेले आहेत. ब्रह्मगिरीचा एक दत्त जन्माच्या प्रकरणात एक अभंग आहे बघा, छान. पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी, ब्रह्मपदी बैसला तेने सांडियेली काया, तेजियेली कंथा काया, मन गेले विलया ब्रह्मानंदा बाजारी. ते शुकदेवाचं वर्णन आहे. ते निर्विकल्प समाधीत आहे. आणि मग आता त्यांना तर बोलवायचं, मग त्यांची समाधी भंग झाला पाहिजे. मग ते समाधी भंग होईल कशाने? आपल्या विद्यार्थ्याला बोलवलं, त्यांना काही श्लोक दिले, पाठ करून घेतले. ते विद्यार्थी जंगलात गेले समिधा आणण्याकरता, म्हणजे यज्ञातले काष्ट आणण्याकरता. तेथे बाळ दिसलं म्हणजे शुकाचार्य. त्यांनी आपल्याशी खेळावं, बोलावं, आपल्यासारखं वावरावं वाटायचं, पण ते निर्विकल्प समाधीमध्ये असल्यामुळे यांनी त्याच्या कानामध्ये ओरडून पाहिलं, नाकामध्ये काही काडी घालून पाहिली, काही परिणाम नाही. त्यांनी आपल्या गुरुजीला सांगितलं. व्यासाने ध्यान अवस्थेत पाहिलं, त्यांना वाटलं हे तर आपले चिरंजीव आहे आणि ते तर आले पाहिजे या भागवताचा प्रचार प्रसार करण्याकरिता, काय करावं? व्यासदेवांनी ते श्लोक दिले, मुलाला सांगितलं तुम्हाला वाटतं त्या मुलाने तुमच्यासोबत खेळावं, बोलावं? म्हटले हो. मग खेळेल, बोलेल. म्हटले हा श्लोक घ्या आणि त्याच्या भोवती जाऊन म्हणत राहा. ते विद्यार्थी गेले आणि भगवान शुकाचार्याच्या भोवती ते श्लोक म्हणतात.
बर्हापीडं नटवर वपुः कर्णयो कर्णिकारं बर्हापीडं नटवर वपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवास कनककपिशं वैजयन्तीं च माला रन्ध्रान्वीनुरध सुदया पूरयन् गोपवृन्दै वृंदारमणं स्वपदरमणं भाविषद्गीतकी. या श्लोकाचं पुन्हा पुन्हा उच्चारण केलं त्याचा परिणाम असा आहे, शुकाचार्याची वृत्ती आदिस्थानातून बाहेर आली. हळूहळू नेत्राची पाती उघडली, समोर बघितलं त्या परमात्म्याच्या त्या श्लोकाचा अर्थ त्यांना कळाला. आणि सगळं गोपाल कृष्णाच्या रूपमाधुरीचं केलेलं वर्णन आहे. आणि ते श्लोक म्हणत म्हणत कृष्ण नामाचं गीत गात भगवान शुकाचार्य सुद्धा त्या मुलासोबत नाचायला लागले, आनंद घेऊ लागले. नाचता 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 बराच वेळ थांबले आणि पुन्हा आपल्या समाधी लावून बसले. हे विद्यार्थी घरी आले. त्यांनी गुरुदेव व्यासांना सांगितलं. तो उठला, आमच्यासोबत टाळी धरून नाचला, आनंदही घेतला. पण तो पुन्हा समाधी लावून बसला, आमच्यासोबत बोलला नाही. व्यासदेवाने ध्यान लावून पाहिलं, कळालं आपल्या चिरंजीवाला शंका आहे. निर्गुण ब्रह्माचं ध्यान करणं सुलभ आहे, सगुण ब्रह्म तो कृष्ण परमात्मा हत्ती आहे. तर यशोदेला म्हणतो, यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. बोली मुस्काती मैया ललन को बताया, मुस्काती मैया ललन को बताया, बोली मुस्काती मैया ललन को बताया, सारी आंधियारी आधी, सारी आंधियारी आधी रात में तू आया, इसलिए काला. यशोमती मैया से, यशोमती मैया से, यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, मैं क्यों काला, मैं क्यों काला. हत्ती आहे. आता मैंने उत्तर दिले, सारी आंधियारी आधी रात में तू आया, बोले इसलिए काला. राधिका गोरी से ब्रज की छोरी से, राधिका गोरी से ब्रज की छोरी से, मैया करा दे मेरा प्यार, मैया करा दे मेरा प्यार, मैया करा दे मेरा प्यार. राधिका गोरी से ब्रज की छोरी से, राधिका गोरी से ब्रज की छोरी से, मैया करा दे मेरा प्यार, मैया करा दे मेरा प्यार, मैया करा दे मेरा प्यार. नजर तेरी खोटी है, नजर तेरी खोटी है, उम्र तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है, हाँ उम्र तेरी छोटी है. कैसे करा दूं तेरा ब्याह, कैसे करा दूं तेरा ब्याह, कैसे करा दूं तेरा ब्याह.
भक्ति है। राधिका गोरी से ब्रज की छोटी सी मैया करा दे मेरा प्यार। मैंने संगो लाला नजर तेरी खोटी है और उम्र भी तेरी छोटी है, इतने जल्दी कैसा करा दू तेरो प्यार। कधी कधी त्याने म्हणावं आकाशा चंद्रमला खाली आलो, काही हट्ट करतो आणि आपल्या चिरंजीवच्या मनात आहे त्याने जर मधीच मागितलं दही लोणी तूप कुठून द्यायचं त्याला? आपली निर्गुणाची उपासना बरी म्हणून तो ध्यान बस. दुसऱ्या दिवशी दुसरा श्लोक दिला. लेकराला सांगितलं आता हा श्लोक म्हणा, तो खेळेल नाचेल समाधी भंग होईल, नाचत नाचत तुमच्या सोबत आश्रमात येईल, जा. ते विद्यार्थी गेले आणि तो श्लोक म्हणायला लागले. अहो बकियम स्तनकालकूटम, अहो बकियम स्तनकालकूटम, जिघांसया पायद्यपि साध्वी, लेभे गतिम धातुचितां ततोन्यम, कम वा दयालु शरणम व्रजेम. बकीय म्हणजे बकासुराची बहीण पुतना. तिला सुद्धा परमात्मा मया यशोदीची गती देतो. म्हणजे हा दयाळू आहे, हा कृपाळू आहे, हा कनवाळू आहे, हा आपलाही त्याग करणार नाही. हे ऐकलं आणि मग बोलायला लागले. ए बाळांनो, कोण तुम्ही? आम्ही शिष्य आहोत. कोणाचे? कृष्णद्वैपायन बादरान व्यासदेवाचे. व्यासदेव मनात म्हटले हे तर आपले वडील. कुठे आहे तुमचा आश्रम? म्हटले इथून जवळच आहे. असे आणखी काही श्लोक? म्हटले हो, 18,000 श्लोक आहे आमच्या गुरुजीने रचले. मग मला शिकवतील? हो शिकवतील. येऊ मी तुमच्या सोबत, चला. आणि मग सगळे आले. सकलही तुम्ही भागे किस, जय हो. सकलही तुम्ही भागे की सवार, तुका मने देवा धीर नाही, तुका मने देवा धीर नाही, धीर नाही, तुका मने देवा धीर नाही. अधीर झाले, धीर धरवला नाही आणि आले आश्रमात. आश्रमात आले, आपल्या गुरुदेवाला अर्थात वडिलाला नमस्कार केला, दंडवत केला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांगी करी दंडवत. आणि ते भागवत महापुराण आपल्या गुरुदेवाकडनं पूर्ण अर्जित केलं भगवान शुकाचार्य. शुकाचार्याने हे भागवत अर्जित केलं. पण मग हे शुकाचार्याने हे भागवत राजा परीक्षितेला कधी सांगितलं, केव्हा सांगितलं, त्याच्या पाठीमागचा वृत्तांत काय, तोही आपण पाहू. तत्पूर्वी 1-2 मिनिटं सर्वजण भजन म्हणू, थोडा श्रम परिहार होईल आणि पुढचा वृत्तांत पाहू. जय जय श्रीराम, जय अयोध्या धाम, जय जय श्रीराम, जय अयोध्या धाम. माऊली माऊली जय जय श्रीराम, जय अयोध्या धाम. जय हो. जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय अयोध्या धाम. जय जय श्रीराम. दूसरा भाग जय अयोध्या धाम. जय अयोध्या धाम, जय श्रीराम, जय अयोध्या धाम. ओम नमो भगवते वासुदेवाय. माईक वाले दादा. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय 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 वासुदेवाय
वासुदेवाय भगवते वासुदेवाय